नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत छोले भटुरे. तर पाहूया छोले भटुरे रेसिपी. तर काल आपण छोले भिजत घातले होते. छोले भिजून रेडी झालेले आहेत. तर आता हे मी कुकरला लावून घेते. कुकर होईपर्यंत मी भटुऱ्यांचा डो रेडी करते. तर चला पाहूया. तर कुकरमध्ये मी छोले ॲड करून घेते. छोले ॲड करून अख्खा खडा मसाला, त्याच्यामध्ये मी सिनेमन स्टिक, जावित्री, कर्णफूल आणि तेजपत्ता घेऊन त्यात पाणी ॲड करून कुकर लावून घेते. आणि 4 शिट्ट्या होईपर्यंत मी वेट करते. तर आपण भटुऱ्यांचा डो बनवून घेऊया. डो बनवण्यासाठी मी घेतलेला आहे मैदा, रवा, सोडा, मीठ, पाणी आणि तेल. तर चला पाहूया. तर इथे मी 1 कप मैदा, 1 चम्मच रवा, 1 चम्मच साखर, अर्धा चम्मच सोडा आणि थोडंसं मीठ टाकून घेतलंय. पाणी मिक्स करून हळू डो चांगला रेडी करून घेते. इथे लक्षात राहू देत, की डो आपला एकदम हार्ड नाही झाला पाहिजे, कडक नाही झाला पाहिजे. आपल्याला जेवढं होईल तेवढा डो नरम ठेवला पाहिजे, कारण की तेव्हाच आपले भटुरे एकदम लुसलुशीत असे छान तयार होतील. आता मी तेल लावून डो एक 30 मिनिट रेस्ट करत ठेवून देते, त्याच्यावरती ओला कपडा टाकून. फोडणीची तयारी करण्यासाठी मी कांदा कापून घेतलाय, अद्रक कापून घेतलाय आणि आता टोमॅटो प्युरी रेडी करत आहे. आपली टोमॅटो प्युरी रेडी झाली आहे. आता मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेते. आपली कढई छान तापली आहे. त्याच्यामध्ये आता मी तेल ॲड करून घेते. तेल ॲड करून मी आता त्याच्यामध्ये गार्लिक टाकत आहे आणि एक तेजपत्ता. छान परतवून घेतल्यानंतर त्याच्यात मी कांदा ॲड करते. कांदा आपल्याला किमान 2 मिनिटं परतवून घ्यायचा आहे पूर्ण गळून जाईपर्यंत. आता आपण 1 टेबलस्पून क्युमिन पावडर, 1 टेबलस्पून धनिया पावडर, 1 टेबलस्पून मिरची पावडर, 1 टेबलस्पून टर्मरिक, 1 टेबलस्पून गरम मसाला. हे सगळं ॲड करून त्याला मस्त परतवून घ्यायचं आहे तेलात 2 मिनिटं. छान असं परतून झालं की त्याच्यामध्ये मी टोमॅटो प्युरी ॲड करते. आणि 2 मिनिटं परत पुन्हा परतवून घेते. आता आपण 1 टेबलस्पून जिंजर गार्लिक पेस्ट ॲड करून घेऊया आणि पुन्हा छान परतवून घेऊया. आपण जे छोले कुकरला लावले होते त्यातले सगळे अख्खा खडा मसाला काढून ते बॉईल चणे आपण ॲड करून घेऊया. छान परतवून त्याच्यात मीठ टाकून मी झाकण लावून एक 20 मिनिटं कव्हर करून ठेवून देते. 20 मिनिटानंतर झाकण काढून एकदा परत परतवून घेते आणि एकदा विदाऊट झाकण मी तसंच ठेवून देते एक 5 ते 10 मिनिटं. 10 मिनिटानंतर पूर्ण पाणी आटून गेलेलं आहे. त्याच्यामध्ये मी अद्रक आणि मिरची ॲड केली आहे आणि आता वरतून कोथिंबीर टाकून छोले आपले रेडी झाले आहेत. आता मी तेल गरम व्हायला ठेवून देते. तेल आपलं मंद आचेवरती गरम होत आहे. तोपर्यंत मी डोचे बॉल्स बनवून घेते. मला जास्त भटुरे नव्हते बनवायचे. साधारण 2 ते 3च बनवायचे होते. म्हणून मी त्या अंदाजानेच पीठ मळून घेतलंय आणि आता लाटून जेवढे आपण बारीक लाटू तेवढे आपले भटुरे फुलले जातात छानपैकी. आणि आता तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये मी भटुरे सोडते. छान असे आपले भटुरे गरगरीत फुगलेत. खाताना तेवढेच टेस्टीही लागणार आणि सॉफ्ट लागणार. हा दुसरा भटुरा आहे. तोही आपला छान असा फुगून रेडी झालेला आहे. तर अशा प्रकारे आपले छोले भटुरे रेडी झाले आहेत. तर आपण बघूया पुढे.
तर आपले छोले भटुरे रेडी झालेले आहेत. आता पाहूया आपण त्यांची टेस्ट. खूप छान झालं. भटुरे इतके सॉफ्ट अँड सुपर्ब. मस्तच झालेत. अप्रतिम.